दिल्लीमध्ये गेली 2 वेळची आपची सत्ता पालटून भाजपनी सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे। माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आहेत। अण्णा, दिल्लीतली आपची सत्ता गेलेली आहे गेल्या 10 वर्षातली, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सत्ता येणं आणि जाणं हे कालचक्र फिरत असतं. फक्त सत्तेवर जाताना किंवा सत्तेवर असणाऱ्या लोकांना सावधान राहिलं पाहिजे. आपलं आचार शुद्ध ठेवले, विचार शुद्ध ठेवले, जीवन निष्कलंक ठेवलं, जीवनात त्याग केला आणि समाज आणि देशाचं हित डोळ्यासमोर ठेवलं तर कधी बदल होणार नाही. जनता पाठीशी उभं राहील आणि वेळोवेळी सांगत राहील की तुम्हीच आता आमचे पालनहार आहात. फक्त हे गुण असायला पाहिजे. फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच्या भोवती फिरत बसला तर हे चालत राहणार. या सत्तेतून एक गेला, दुसरा आला, दुसरा गेला, तिसरा आला, हे चालत राहणार. कशामुळे पराभव झाला असं वाटतंय आपचा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये? दारूचे दुकान काढणं हे कितपत बरोबरचं? समाजाचे मुख्य म्हणून पुढे चालणारे लोक आहेत, जे समाजाचे मुख्य आहेत, त्याने पुढं चालताना आपले आचार, आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे. तुम्ही दारूचे दुकानं काढायला लागला, दारूचे लायसन्स काढायला लागला तर लोक तुम्हाला माफ करणार नाही. दारू ही वाईट आहे, कोणाला वाटत नाही. सगळ्यांना माहीत आहे की दारू ही वाईट आहे, तरी तुम्ही दारूच्या दुकानं काढता, दारूच्या लायसन्स देता. याचा अर्थ समाज आणि देश बिघडण्याचा हा एक पर्याय आहे. असं समाज आणि देश, या देशासाठी फार मोठं बलिदान झालं. लोक फासावर गेले, जेल भोगल्या, भूमिगत राहिले, एवढ्या हाल अपेक्षा सर्व सहन केल्या आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं. ते स्वातंत्र्याचा अर्थ स्वराज्य म्हणून नाही. स्वातंत्र्याचा अर्थ माझा देश, माझा समाज, हा विचार करून आपण काम करायला. अरविंद केजरीवाल स्वतः आणि मनीष सिसोदिया यांचाही या ठिकाणी पराभव झालाय. कुठं कमी पडले असं ते दोघं वाटतंय? सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन कमी झाला. सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन कमी झाला आणि सत्ता आणि पैसा इकडं फिरले, तिथं पराभव होता. जेवढा तुमच्या ठिकाणी त्याग असेल, लोक हलवणार नाही कोणा. त्याग, चारित्र्य आणि त्याग सगळ्यात महत्त्वाचं आहे. चारित्र्य, त्याग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणसाने आपल्या चारित्र्याला जपलं पाहिजे, आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे. ज्यांनी आमच्यासाठी बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगल्या, त्यांची आठवण आम्ही ठेवलं पाहिजे. तुम्ही ते ठेवत नसाल, मग तुमच्यासारख्या तुम्हीच करंट. खरं तर तुमचं आणि अरविंद केजरीवाल यांचं बोलणं झालं होतं का कधी एवढ्यात किंवा अगोदर काय? ज्या वेळेला त्याने पक्ष आणि पार्टी काढायचं ठरवलं तेव्हापासून मी त्यांच्या मीटिंगला गेलो नाही आणि त्यांना सांगितलं मला पक्ष आणि पार्ट्या काढायचे नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. परत कधी गेलो नाही. दिल्लीत आता भाजपचं सरकार आले. खरं तर अगोदर तुम्ही आंदोलन केलं होतं लोकपाल विधेयकासाठी, त्यानंतर आता भाजप सरकार आले. काय वाटतंय हे सगळं तुम्ही त्यावेळेस आंदोलन केलं, मोठं यशस्वी झालं. आंदोलनाविषयी काय वाटतं? तुम्ही तिथं केलं, आता भाजप सरकार आले. आंदोलन हा दोष नाही. स्वातंत्र्याचा अर्थ स्वराज्य म्हणून कोणी लावत असेल तर आंदोलनं करावं लागतील. समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून जे माणसं काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. जे समाज आणि देश आपल्या डोळ्यासमोर ठेवतात, ही महत्त्वाचं आहे. म्हणून मी
माझ्या जीवनामध्ये कधी पक्ष आणि पार्ट्या यांच्या मागे गेलो नाही. समाज आणि देश. त्यामुळं मी 10 कायदे आले, 10 कायदे या देशामध्ये. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, लोकपाल, लोक आयुक्त, एवढे प्रमुख महत्त्वाचे कायदे सरकारला करावे लागले. आणि हा देश कायद्याच्या आधारानं चालला आहे. हा देश कायद्याच्या आधारानं चालला. कायदाच या देशाला बदलू शकेल. म्हणून मी 10 कायदे केले आणि त्या 10 कायद्यामुळं लोकांना शक्ती मिळाली, ताकद आली. ईव्हीएममुळे हे सगळे सत्ता येत आहेत असं एक आरोप केला जातोय. ईव्हीएम मशीनमुळे हे सत्ता येत आहेत, आत्ताचे काय भाजप सरकार येते. नाही, मी त्याच्यात जाणार नाही. कारण ते मी पाहिलं नाही काय मशीन कुठं असते काय ते. त्याच्याबद्दल बोलणार नाही. अरविंद केजरीवालांना काय सल्ला द्याल? आता खरं तर गेले 10 वर्ष तुमचं बोलणं नाही झालं. काय आता आज सल्ला देण्याचं काही प्रयोजन नाही. ते आता कसे वागतात, काय कसे चालतात, कसे बोलतात हे पाहून मग सल्ला देईल. खरं तर अण्णा हजारे जे दिल्लीचं गेले 10 वर्षातली सत्ता जी आपची आहे ती गेलेली आहे. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिली. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.